नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्राध्यापक ऋषिकेश जाधव शिव स्वराज्य ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण 10वीपासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विषयाचे व्हिडिओ या चॅनलला अपलोड करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. फायनल अकाउंटच्या ट्रिक्स अँड टेक्निक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. बारावी कॉमर्स अकाउंटन्सीमधील पहिल्या चॅप्टरमधील आपण दुसरा प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी फायनल अकाउंटचा फॉर्मॅट व्यवस्थित आखून घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगेन त्या पद्धतीने आपल्याला पोस्टिंग करणं आणि प्रॉब्लेम वेळेत सोडवणं. तुमचा आणि माझा उद्देश, दोघांचाही उद्देश साध्य होऊ शकतो. त्यामुळं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांनी फायनल अकाउंटचा फॉर्मॅट आहे तो योग्य पद्धतीनं आखून घ्यावा. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, प्लस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, असे 4 अकाउंटचा फॉर्मॅट आपण तयार करून घ्या. म्हणजे आपल्याला पोस्टिंग करणं सोपं होऊन जाईल. तुमचा आणि माझा वेळ वाचेल. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉब्लेम नंबर 1ची लिंक दिलेली आहे आणि तसेच प्रॉब्लेम सोडवत असताना ज्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आवश्यक असतात त्याच्याही लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेल्या आहेत. चला तर आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करूया. 31 मार्च 2019चा हा सगळा डेटा आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला जे काही घटक दिलेत ते आपण एक क्रमवार बघून घेऊया. लँड अँड बिल्डिंग 37,800, फर्निचर 17,250, सन्ड्री डेटर्स 40,000, स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे 65,000, बॅड डेट्स 400, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. लँड अँड बिल्डिंग जातं बिझनेस बॅलन्स शीटच्या असेट साईडला, फर्निचर बॅलन्स शीट असेट साईड, डेटर्स बॅलन्स शीट असेट साईड, स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, बॅड डेट्स 400 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सॅलरीज ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, सेल्स रिटर्न सेल्स मधून मायनस करायचे आहेत, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स मधून रिटर्न. ड्रॉविंग्स पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला पर्टिक्युलर दोन्ही पार्टनरच्या अकाउंटला आपल्याला ती 2,000-3,000 ची पोस्टिंग करायची आहे. शिल्पा 2,000, करीना 3,000. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख बॅलन्स शीटच्या असेट साईडला डायरेक्ट याची पोस्टिंग करायची. कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट साईड, कॅश ॲट बँक कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साईड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि परचेजेस 50,000 हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायचे आहे. त्याचबरोबर कॅपिटल शिल्पा आणि करीना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे. त्याच्या क्रेडिट साईडला हा बॅलन्स ॲज इट इज घ्यायचा. बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, परचेज रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेज मधून लेस करायचं. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बँक लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, इंटरेस्ट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आरडीडी याला स्पेशल मार्क करून ठेवा, ही ओल्ड आरडीडी आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेटच्या संदर्भात सगळ्या ऍडजस्टमेंट क्लिअर झाल्यानंतर त्याच्यातून आपल्याला हे वजा करायचं असतं, त्यामुळे याला स्पेशल डबल स्टार मार्क करून ठेवा. सेल्स किती आहे पहा, 1,20,000 त्याची पण पोस्टिंग आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याची पोस्टिंग करून घ्या. यालाही स्टार करून घ्या, कारण डेबिट साईडला परचेज रिटर्न आहे ते आपल्याला याच्यामधून लेस सेल्स रिटर्न आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिलेलं, तर याच्यामधून आपण सेल्स मधून लेस करायचं आहे. त्यामुळे सेल्सवर ऍडजस्टमेंट आहे. आता त्यानंतर पहा काय क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट आपल्याला माहितीच आहेत.
पहिला इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेट साईडला. एक्सपेन्सेस इथं कशा कशावर ऍडजस्टमेंट आहे बघा. रॉयल्टीजला अंडरलाईन करा आणि वेजेसला अंडरलाईन करा. आउटस्टँडिंग हे पर्टिक्युलर इन्कम एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचं आणि त्याची पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला करायची असते. त्यामुळं रॉयल्टीजला आणि वेजेसला टिक मार्क करून ठेवा, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स टू स्टाफ 2000, सॅलरीवर सुद्धा ही प्रीपेड एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे सॅलरीला टिक मार्क करा, स्पेशल मार्क करा, कारण त्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंटचा इफेक्ट दाखवायचा. प्रीपेडचं काय होतं, पर्टिक्युलर इन्कम मधून पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधून ते लेस करायचं आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला याची पोस्टिंग करायची आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, काल ज्या पद्धतीने आपण प्रॉब्लेम बघितला त्याच पद्धतीने इथे 1000 दिलेले आहेत. त्या 1000ची पोस्टिंग जी आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्स जे आहे त्याच्यामध्ये ऍड करायला लागतं आणि हीच 1000 रुपयाची अमाऊंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून लेस करायची असते. त्यानंतर पुढे दिले पहा, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ऑन 3% ऑन डेटर्स. हे सगळं वजा केल्यानंतर म्हणजे डेटर्स मधून न्यू बॅड डेट्स वजा केल्यानंतर जी शिल्लक रक्कम राहणार आहे त्या शिल्लक राहिलेल्या रकमेवर 3% डेटर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. आणि त्याचा एक पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा, डेटर्स मधून लेस करायचा आणि जे 3% आलेले आहेत ते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्स प्लस हे न्यू बॅड डेट्स त्याच्यामध्ये ते ऍड करायचं. त्यानंतर पुढचा डेप्रिसिएशन, लँड अँड बिल्डिंगला स्पेशल मार्क करा आणि फर्निचरला स्पेशल मार्क करा. अशा पद्धतीनं आपण सर्व प्रॉब्लेम वाचलेला आहे. कशा कशावर ऍडजस्टमेंट आहे ते आपण बघितलेलं आहे. त्या संदर्भात आपण त्याच्यावर टिक मार्क केलेल्या आहेत. आता डायरेक्टली आपण पोस्टिंगला सुरुवात करूया, म्हणजे इथं आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम सोडवता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण याच्यात ज्या काही ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत ते आपल्याला शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय समजणार नाहीयेत. ठीक आहे. पहिली पोस्टिंग आहे लँड अँड बिल्डिंग, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साईडला लँड अँड बिल्डिंगला इनर कॉलमला 37,800 रुपये. फर्निचर सुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्याची पोस्टिंग येते, ते त्या पद्धतीने मांडून घ्या. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला इनर कॉलमला आल्या कमीत कमी 5 ओळी त्यासाठी जागा सोडा. त्यानंतर स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पहिली पोस्टिंग करा, टू ओपनिंग स्टॉक. त्यानंतर बॅड डेट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेट्स करा, 4-5 ओळीची जागा सोडा. त्यानंतर प्रिंटिंग या स्टेशनरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. वेजेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला असणारा घटक आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एक वेजेस लिहा, त्याच्यावर 1-2 ओळी जागा सोडा. सॅलरीज पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग इनर कॉलमला करा, 2 ओळी जागा सोडा, कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहेत. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग करा. त्यानंतर सेल्स रिटर्न हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक वर 2 ओळी जागा सोडून, कारण वर आपण सेल्स लिहिणार आहे त्याच्यामधून हे आपल्याला लेस करायचं आहे. त्यामुळे सेल्स रिटर्न जे आहे त्याची व्हॅल्यू ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1-2 ओळी जागा सोडून लिहून घ्या इनर कॉलमला, लेस सेल्स रिटर्न म्हणून. ड्रॉविंग, या ड्रॉविंगची पोस्टिंग आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला करायचे. ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला त्या दोन्ही पोस्टिंग करून घ्या. 2 ड्रॉविंग्स, शिल्पाच्या अकाउंटमध्ये 2000, कॅटरीनाच्या अकाउंटला 3000 रुपये ट्रान्सफर करून घ्या. त्यानंतर डिस्काउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्याची पोस्टिंग करून घ्या. त्यानंतर ऍडव्हान्स गिव्हन टू शाहरुख, याची पोस्टिंग डायरेक्टली बॅलन्स शीटच्या असेट साईडला करा. कॅश इन हँड बॅलन्स शीट असेट साईड, कॅश ॲट बँक बॅलन्स शीट असेट साईड, इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड, रॉयल्टीज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड आणि परचेज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. या पद्धतीने आपण पोस्टिंग करून घेत चला. त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण तयार केलेला आहे, त्याच्या क्रेडिट साईडला आपल्याला ही पोस्टिंग करायची आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, शिल्पाच्या अकाउंटला 45,000, कॅटरीनाच्या अकाउंटला 45,000. त्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल
17,500, बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. त्यानंतर परचेज रिटर्न जे आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेज मधून लेस करायचा आहे. त्यानंतर सनरी क्रेडिटर्स जे आहेत ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बँक लोन हे जे आहे ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, इंटरेस्ट रिसिव्ड जे आहे ते आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड जे आहे ते आपल्याला P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायचं आहे, त्याची पोस्टिंग करायची आहे. बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. त्यानंतर RDD याला डबल मार्क करून ठेवलेला आहे कारण काल ज्या पद्धतीने आपण पोस्टिंग केलं इथं आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेटच्या सर्व ऍडजस्टमेंट क्लिअर झाल्यानंतर त्याची पोस्टिंग आपल्याला तिथं लेस करायच्या आहेत. सेल्स हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळ्यात पहिला येणारा घटक असतो, त्यामुळे तिथं लॅब बाय सेल्स आणि त्याच्यातून ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला सेल्स रिटर्न दिले ते वजा करा. या पद्धतीनं आपल्या सगळ्या ट्रायल बॅलन्सच्या पोस्टिंग आपल्या इथे झालेल्या आहेत. आता डायरेक्ट बॅलन्स शीटचे ज्या काय ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्याचे जे काही इफेक्ट्स आहेत ते आपण इफेक्ट्स इथं पाहणार आहोत. क्लोजिंग स्टॉकची इथं व्हॅल्यू दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिलेली आहे 58,000. हे 58,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट करून घ्या आउटरला डायरेक्टली. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टीज. आउटस्टँडिंग काय करतो आपण, कायम त्या घटकामध्ये ऍड करतो. मग रॉयल्टी कुठे आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रॉयल्टी, त्या रॉयल्टीमध्ये 1,500 ऍड करा. रॉयल्टीमध्ये 1,500 ऍड करा. त्यानंतर दुसरा जो घटक आहे वेजेस, त्या वेजेस पण कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, तिथेही 800 रुपये ऍड करा. म्हणजे 1,500 प्लस 800 हा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जे आहेत ते डायरेक्टली याची पोस्टिंग करायची सेपरेटली बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड केले जातात. याचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला हे दोन्ही घटक असल्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रॉयल्टीमध्ये 1,500 ऍड करा आणि वेजेस मध्ये 800 ऍड करा. त्याची जी काय रक्कम येईल ती आउटरला घ्या. त्यानंतर पुढचा जो भाग आहे की याचा दुसरा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवायचा असतो, त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,500 रॉयल्टीचे आणि वेजेसचे 800 असं 2,300 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आउटर कॉलमला घ्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत की सॅलरी पेड इन ऍडव्हान्स. सॅलरी पेड इन ऍडव्हान्स म्हणजे काय, ही प्रीपेड एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे. सॅलरी कुठे येतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जी सॅलरी आपण इनर कॉलमला घेतलेली आहे त्याच्यामध्ये लेस करा 2,000, म्हणजे आय थिंक सॅलरी 5,000 आहे, लेस 2,000, आउटरला येणार 3,000 आणि हे 2,000 जे आहेत ना ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले प्रीपेड एक्सपेन्सेस, या 2,000ची पोस्टिंग आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला करायची आहे. त्यानंतर पुढचा आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ऑफ ₹1,000. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं बॅड डेट्सची जी आपल्याला अमाऊंट दिलेली आहे ती कशी आहे पहा. ओल्ड बॅड डेट्स कुठे आहेत, ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला दिले होते 400 रुपये, त्याची पोस्टिंग आपण करून घेतलेली आहे. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला. त्यानंतर इथं काय सांगितलंय पहा, क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. ही न्यू बॅड डेट्स आहेत ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहे. याचा पहिला इफेक्ट करून घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ओल्ड बॅड डेट्स मध्ये ऍड, म्हणजे जे ट्रायल बॅलन्सचे 400 घेतलेत त्या 400 मध्ये हे 1,000 ऍड करा आणि याचा दुसरा इफेक्ट लगेच करा बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्स मधून याला लेस करायचा आहे 1,000. ठीक आहे, या 1,000 ची इफेक्ट समजले आपल्याला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेट्स मध्ये ऍड आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या डेटर साईडला म्हणजे असेट साईडला डेटर्स मधून लेस. हे 1,000चा भाग झाला. आता बॅड डेटर्स किती आहेत 40,000, त्यातून हे नवीन बॅड डेट्स 1,000 दिलेले ऍडजस्टमेंट मध्ये ते लेस करून घेतले, म्हणजे त्याचा बॅलन्स किती आला तिथं 39,000 बॅलन्स शीटच्या असेट साईडला 39,000. आता इथं पुढे त्यांनी काय सांगितलंय पहा, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ऑन 3% ऑन सनरी डेटर्स. आता हे जे 39,000 आहेत त्या 39,000वर आपल्याला 3%, या 39,000वर आपल्याला काय करायचं आहे 3% RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 39,000वर 3% 1,170 रुपये ते डायरेक्टली तिथून लेस करायचे डेटर्स मधून
1170 आणि आउटरला लिहायचं डेटरची अमाऊंट येईल 37,830. हे जे आता आपण 3% कॅल्क्युलेट केलेलं आहे 3%, 1170, त्याची ट्रान्सफर कुठे करायची? त्याची ट्रान्सफर डायरेक्ट आपल्याला करायची आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे बॅड डेट्स आहेत त्या बॅड डेट्स मध्ये न्यू आरडीडी 3% ऍड करायचं 1170. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कसं होईल पहा, ओल्ड बॅड डेट्स 400 प्लस न्यू बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मध्ये घेतलेले 1000 आणि आता जस्ट आपण 39,000वर 3% कॅल्क्युलेट केलेले 1170, अशी टोटल त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येईल 2570. आता ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जे ओल्ड आरडीडी आहे ज्याला आपण डबल स्टार मार्क केलेला आहे ते इथं येणार लेस ओल्ड आरडीडी 1000. म्हणजे 2570 मधून 1000 मायनस केल्यानंतर किती येतात 1570. हे बॅड डेटची अमाऊंट आपल्याला तिथे समोर बाहेर येईल आउटर कॉलमला. त्यानंतर पुढचा भाग आहे की बिल्डिंग डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% आणि फर्निचर 10%. आपल्याला इथं काय करायचं आहे पहा की बिल्डिंगवर 5% आणि फर्निचरवर 10%. आता बिल्डिंगची अमाऊंट किती आहे आपण वर पाहूया. बिल्डिंगची अमाऊंट आहे 37,800. त्याच्यावर 5% आपल्याला डेप्रिशिएशन काढायचं आहे. म्हणजे किती आलं 1,890 रुपये. आणि त्यानंतर फर्निचरवर किती आहे 10%, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे तर 1,725. म्हणजे या पद्धतीने डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट करून घ्यायचं. 37,800 वर 5% आलं 1,890 आणि 17,250 वर 10% आलं 1,725. या पद्धतीनं आपण डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं. त्याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेतला. आता दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा की बॅलन्स शीटच्या असेट साईडला 37,800 वजा 1,890 जी काय टोटल येईल ती बॅलन्स शीटच्या आउटरला घ्यायची. त्यानंतर फर्निचर किती आहे 17,250 वजा 1,725 त्याची जी काय टोटल येईल ती आउटरला घ्या. अशा पद्धतीनं आपण त्या पोस्टिंग करून घ्यायच्या आहेत. आता डायरेक्टली तुमची जी तुम्ही काय ज्या पोस्टिंग करून घेतलेल्या आहेत त्या डायरेक्ट आपण फायनल आन्सरशी टॅली करून बघूया. तुमच्या या पद्धतीने ऍडजस्टमेंट असतील किंवा त्या या पद्धतीने तुमचा फॉर्मॅट असू शकतो. काय चुकलं असेल तर ते क्लिअर करून घ्या पोस्टिंग इकडे तिकडे. पहिल्यांदा पहा आपण हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे. हे सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक 65,000 घेतलेला आहे. टू परचेज 50,000 आणि लेस परचेज रिटर्न 1,480. आता इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा 4,88,520 तर इथं चुकून ते झालेलं आहे. तर इथं आहे 48,520 डबल एड झालेला आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल इथं 50,000 दिले आणि इथं कसं काय केलंय. त्यामुळे त्या गोष्टी नाही, ती प्रिंटिंग मिस्टेक आहे हे लक्षात करून घ्या. त्यानंतर वेजेसवर आउटस्टँडिंग वेजेस आहेत त्याच्यामध्ये आपण ऍड केलेले आहेत पहा 3,000 प्लस 800 3,800 रॉयल्टीज 2,000 प्लस 1,500 3,500 या पद्धतीने आपण पोस्टिंग करून घेतले असतील. सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस केलेत आपण त्यामुळे 1,18,000 क्लोजिंग स्टॉक 58,000 रुपयाचा त्याची टोटल साईड घेतली आपण क्रेडिट साईडची 1,76,000 आले. त्यातून डेबिट साईडची टोटल वजा केली 51,180 आपला ग्रॉस प्रॉफिट असेल. 51,180 ग्रॉस प्रॉफिट असेल आलेला तो आपल्याला पुढे ट्रान्सफर करायचा असतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. तो किती आहे पहा 51,180 आपण ट्रान्सफर केला. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड हे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेली अमाऊंट होती 1,500 ते आपण ऍज इट इज घेतली. त्या पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल 52,780 क्रेडिट साईडची. आता सॅलरीची आपण पोस्टिंग केली होती. सॅलरी प्रीपेड सॅलरीची त्याच्यावर ऍडजस्टमेंट होती 5,000 वजा 2,000 आउटरला किती आले ते 3,000. त्यानंतर बॅड डेट्स 400 कुठे दिलेले होते तर ट्रायल बॅलन्सचे 400 ऍज इट इज आपण इनर कॉलमला घेतले होते. न्यू बॅड डेट्स 1,000 कुठे घेतलेत जी पाचवी ऍडजस्टमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेत पहा सुरुवातीला 1,000 ते बॅड डेट्स आपण इथं घेतलेत ऍड केलेत पहा. आणि हे 1,170 कुठले आहेत डेटर्स मधून जे वजा केलेले आहेत 39,000वर आपण 3% काढलेले ते 1,170. अशी त्या सगळ्यांची बेरीज केली की त्याली 2,570 लेस हे आरडीडी कंसात ओल्ड कुठले आहेत तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला जे 1,000 दिले होते
ते आपण इथं वजा केले. आउटरला 1570. डेप्रिशिएशनची पण पोस्टिंग आपण त्या पद्धतीने बघितली की लँड अँड बिल्डिंग वर 5% आणि फर्निचरवर 10%, 3715 त्याची टोटल कॉस्ट आली, ती आउटरला आपण घेतली. आता त्यानंतर हे डिस्काउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटरेस्ट, कमिशन. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, नेट प्रॉफिट किती आलाय टोटल 35,465. इथं त्या बातमीचा शेअरिंग रेशिओ किती दिला आहे, समान, समसमान दिलेलाच नाही, त्यामुळे कसं असणार आहे, समसमान, इक्वल. मग 35,465 भागिले 2 किती आलं, 17,712, सॉरी 17,732. आता हे 17,732 आणि 17,733 याची जी पोस्टिंग आहे ते आपल्याला कुठं करायचे आहे, जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे त्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ह्याची रक्कम आपल्याला पोस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, या पद्धतीनं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण क्लिअर केलं, क्लोज केलं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आपण तयार केलेलं आहे ते पार्टनर्स कॅपिटलची जी टोटल आली असेल, म्हणजे क्रेडिट साईडची टोटल घ्या, त्यातून डेबिट साईडची टोटल मायनस करा. जर काय असं दिलेलं असेल ड्रॉइंग वगैरे तर दिलेलं आहे समथिंग, ते वजा केल्यानंतर तुमची टोटल येईल 60,732 आणि 59,733. या पद्धतीनं त्याची टोटल असेल पार्टनर्स कॅपिटलची, ती ॲज इट इज इथं समोर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला पोस्ट करून घ्या. शिल्पाची असेल 60,732 आणि कॅटरीनाची असेल 59,733. त्यानंतर बिल्स पेबल ॲज इट इज घेतलेला आहे, त्याच्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाही. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही दुसरी ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपण इथे दाखवलेले आहेत. बँक ओव्हरड्राफ्ट, सनरी क्रेडिटर्स, बँक लोन हे जे काय आहेत ते ट्रायल बॅलन्स क्रेडिट साईडच्या पोस्टिंग आपण इथं केलेल्या आहेत. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग 37,800, त्याच्यावर 5% डिप्रिशिएशन आपण काढलं 1,890, ते त्यातून लेस केल्यानंतर 35,910 आउटरला आलं. फर्निचर 17,250, त्याच्यावर 10% डिप्रिशिएशन आपण लेस केलं, आउटर आलं 15,525. सनरी डेटर्स 40,000 होतं, त्याच्यावर हे बॅड डेट्स 1,000, हे कुठले आहेत ऍडजस्टमेंट मधले, ते लेस करून घेतले की ते आलं 39,000. आणि त्याच्यावर 3% आरडीडी, म्हणजे इथं काय विषय झालाय की जे आपण ऍडजस्टमेंट मध्ये पुढचा पार्ट दिला होता की क्रिएट आरडीडी 3% ऑन सनरी डेटर्स, ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे 39,000 वर 3% किती आलं 1,170, ते त्यातून वजा केलं 37,830 डेटरची कॉस्ट आली. बाकीच्या सगळ्या पोस्टिंग ह्या ऍज इट इज राहतील. लक्षात घ्या, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, क्लोजिंग स्टॉक आहे त्याच आहेत. ऍडव्हान्स सॅलरी ही प्रिपेड एक्सपेन्सेसची ऍडजस्टमेंट आहे आणि सॅलरी जी आपण पेड केलेली ना ऍडव्हान्स, त्याची ती पोस्टिंग आहे ऍडजस्टमेंट मधली. आणि ऍडव्हान्स टू शाहरुख हे ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला दिलं होतं डेबिट साईडला, त्याची पोस्टिंग आपण या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीनं 1,87,265 अशी बॅलन्स शीटची टोटल येईल आणि ते टॅली होईल. या पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम बघितला कशा पद्धतीने पोस्ट केला जातो. अजूनही काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आता लॉकडाऊन असल्यामुळं आपण डायरेक्टली ब्लॅकबोर्डवर काही करू शकत नाहीये, त्याबद्दल क्षमस्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये ग्रुपवर शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.